नमस्कार. तर मी विष्णू बुरे. आपण आता आझाद मैदान मुंबई येथे. तर आपल्यासोबत एक मावशी आहेत. त्यांना विचारूया आपण कुठून आलात आणि आंदोलन बसण्याची त्यांच्यावर वेळ का आली. मावशी, तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठून आलात? रंजना सावळा पांढरे, राहणार पिशेवाडी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर या गावावरून आली. बरं, तुम्हाला इथं आझाद मैदान इथं बसण्याची वेळ का आली आणि तुमच्यावर अन्याय काय झाला आणि ते अन्याय कुणी केलाय? माझ्यावर अन्याय गावातल्या लोकांनी पण केलाय. म्हणजे पुढाऱ्यांनी काय, गावातल्या लोकांनी काय केलाय अन्याय, आणि पोलिसांनी पण अन्याय केलेला आहे. तर मी माझ्यावर 25/8/2023 रोजी माझ्या दारातलं म्हणजे राहत्या घरी तिथली झाडं काढली, कंपाऊंड पत्रा शेड काढला, झाडं काढले ती, आणि बेकायदेशीर रस्ता काढलाय. मी त्या लोकांनी म्हणत होती काय की तुम्ही सरकारी मोजणी आणा आणि सरकारी मोजणी आणून माझं कुठं येतंय तिथं मला द्या आणि तुमचं कुठं येतंय तिथं घ्या आणि त्यातनं 6-6 फुटाचा रस्ता काढा. माझ्यातलं पण 6 फूट घ्या आणि तुमच्या पण ह्याच्यातलं 6 फूट घ्या. तर त्या लोकांनी काय ऐकलं नाही, बिनधास्त बेकायदेशीर रस्ता काढला आणि मला मारलं पण. 5 जणांनी मारलं. एवढं मारलं की बेदम मारलं निक. नाही, आता कुठं तोडक कारवाई करायची असेल तर एक निवेदन देतात त्या समोरच्या व्यक्तीला किंवा सांगतात की बाबा असं असं करणार आहे. तर तुम्हाला हे तोडक कारवाई केली किंवा रस्ता बनवला हे तुम्हाला आधी कळवलं होतं का कोणी? नव्हतं कळवलं कोणी. डायरेक्ट आले आणि कारवाई डायरेक्ट आली. जेसीबी घेऊन जेसीबीने सगळं माझं लय नुकसान केलंय. आणि पोलीस स्टेशनला परत मी गेली तर पोलिसांनी पण माझी तक्रार घेतली पण लय उशिराने घेतली. ती पण 5,000चं फक्त नुकसान दावलं. माझं लय मोठं नुकसान केलं आणि 5,000चं नुकसान झालंय म्हणून सांगितलं आणि कोर्टात जाऊन ती जमिनीचा मॅटर आहे असं म्हणून पोलिसांनी मला सांगितलं. तरी पण मग तेवढंच घेतलं की कंपाऊंडचं तेवढं 5,000 नुकसान दावलं. तेवढी तक्रार नॉर्मल घेतली कोर्टात जा म्हणून. 7 तारखेला 7/9ला तक्रार मी दिली आणि 16/9ला मला बोलवल्यानंतर मी वेळापूर पोलीस ठाण्याला गेली. मग तिथं गेल्यानंतर त्यांनी पण पोलिसांनी त्यांना पण बोलवलं. त्या लोकांनी ती पण होती, चांगली 20 जण होती. त्यांनी माझं काय चालून दिलं नाही. हिनंच काढायला लावलं, अमकं तमकं काय पण सांगितलं माझ्याबद्दल. आणि पोलिसांनी पण त्यांचंच ऐकलं सगळ्याचं. माझं एकटीचं काहीच त्यांनी खरं धरलं नाही. परत मग 16 तारखेला ती काय म्हणली, आम्ही येतो म्हणलं, एक तपास अधिकारी येतो म्हणला आणि येऊन समक्ष बघतो. मग मी आपली माझ्या जागेत आहे म्हणल्यानंतर मी माझ्या जागेत कातड्या टाकत होती. तोपर्यंत तिथलीच 5-6 जण आली मला बाया गडी आणि इतकं मला मारलं. आणि माझ्याच आधी पोलीस स्टेशनला ती गेली आणि पोलीस स्टेशनला जाऊन माझ्याच विरोधात तक्रार द्यायला लागली. हिनं आमच्या गळ्यातलं, बायकाच्या गळ्यातलं तोळ्याचं काढून घेतलंय, नामकं झालंय, तमकं झालंय. मग मी ती ह्याला ठाण्या बीट हवालदारला आणि तपास अधिकाऱ्याला म्हणत होती की तुम्ही माझ्यावर सुटू नका. ती मला माराय पळत होती. तिचं दी एका तोळ्याचं, तो कशाला घेतलंय त्यांचं, दी तुला म्हातारपणाला मोडून खाय दिलंय का असं ती म्हणत होती मला. कोण पोलीसवाले बोलत? पोलीसवाली म्हणत होती. तपास अधिकारी राऊत आणि करे ही दोघं मला म्हणत होती माराय मला पळत होती. मग माराय पळत होती म्हणल्यानंतर मी म्हणत होती मी लय रडत, माझं तोंड ही सगळं सुजत, लय मारलं होतं ना मला बेफाम. मग माझं तोंड ही सुजलं होतं म्हणून मी म्हणत होती माझ्या अंगावर ह्यांनी कपडे पण राखली नाही ती काय नाही ती. तर करे पोलीस मला म्हणतो मग कपडे साडी कशाला निसून आली, तशीच येत नव्हतं का पोलीस स्टेशनला. करे पोलीस बीट हवालदार आहे ती करे. ती मला म्हणला मग तू कशी आली साडी निसून, म्हणला मग तशीच येत नव्हतं का पोलीस स्टेशनला. आता हे तुम्ही एवढे निवेदन दिले, याच्यावरती प्रत्युत्तर आलंय का? असं न्याय मिळण्याचे संकेत काय नाही. कुणी सुद्धा मला आतापर्यंत न्याय दिला नाही. आणि माझ्याच विरोधात सगळे हे करते ती पोलीस आणि पुढारी आणि तिथली लोक सगळी एक झाले ती माझ्यावर अन्याय करते ती. ही केलंय ही त्यांनी ती सगळं बेकायदेशीर केलंय. आता तुम्ही एकटाच आहे, तुमच्या परिवारामध्ये कोण आहे? आता मी एकटीच आहे इथं आणि मुलं बाळा ती बाहेर गावी असतात. आता न्याय नाही मिळाला तर तुमचं समोरचं पाऊल कसं असणार, भूमिका कशी असणार तुमची? माझं समोरचं काय आता पण नाही. मला न्याय मिळाला तर मी हिथंच बसून राहणार. मला ज्या वेळेस न्याय मिळेल त्यावेळेसच मला हिथं पण आता आज 19 दिवस झाले इथं बसली. मी 19 दिवस झाले इथं आहे. तरी पण मला अजून कोणाची भेट नाही, गाठ नाही, काय नाही. मला गृहमंत्री साहेब फडणवीस साहेबांची भेट पाहिजे किंवा रुपालताई चाकणकर त्यांची पण पाहिजे मला भेट, किंवा मुख्यमंत्री साहेब ह्यांची पाहिजे भेट. मला कोणाचीच भेट नाही. ह्यांच्याकडून माझं काम 100% होईल ही मला आशा आहे आणि होणार आहे माझं काम. पण मला तिथंपर्यंत पोचवणार ती हितली पण आणि ती पण ही करणार ती. माझं त्यांना भेटवलं की माझं काम होतं आहे. गृहमंत्री साहेबांच्या पुढं माझं काम होतं आहे 100%. पण मला तिथंपर्यंत पोचायची अपेक्षा आहे. पण मला ही काय पोचवत नाही ती आणि पोचू देत नाही ती तिथंपर्यंत. ही दुसरीकडेच मला म्हणते ती कुणाकडं सचिव. मागच्या वेळेस पण 2 दिवस बसली, त्या टायमाला पण सचिवाकडे नेलं होतं पण माझा एक प्रश्नसुद्धा सॉल्व झाला नाही. आणि आता पण म्हणते ती की सचिवाकडं तुम्ही चला, तुमचं हे करतो. मी म्हणलं मागचा दिवस पुढं येणार आहे तर मला मेन गृहमंत्री साहेबांची भेट पाहिजे.
कारण माझ्या ह्याच्यात जे आहे ही 2 पोलिस निलंबित झाली पाहिजे, त्यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल झालं पाहिजे तर. आणि जे लोकांनी मला जी मारलेलं आहे तिथल्या त्या लोकांवरनी पण ही झालं पाहिजे, कारवाई झाली पाहिजे, कडक कारवाई झाली पाहिजे, गुन्हा दाखल झालं पाहिजे तर. कारण माझ्या दारात येऊन मला मारलेलं आहे त्यांनी. तर बघू शकता खूप मोठी समस्या आहे. सिनियर सिटीजन आहे, गेल्या कित्येक दिवसापासून इथं बसलेले आहेत, त्यांना न्याय मिळत नाही. त्यांच्याच जमिनीवर अतिक्रमण करून जबरदस्ती त्याच्यावर रोड बनवून याच महिलेला मारहाण केली. आणि 4-5 लोकांना ही महिला मारू शकते का? एकटी महिला कोणाला मारू शकते? आणि पोलीस स्टेशन जे सामान्य माणूस आहे ते पोलीस स्टेशनचा दरवाजा ठोठवतो आहे न्याय मागण्यासाठी. पण या महिलेने तिथे तक्रार केली, माझ्याच जमिनीवर कब्जा करून त्याच्यामधले झाडं तोडून मलाच मारहाण केली, माझ्या अंगावरचे कपडे फाडले. तर हे पोलीसवाला बोलतोय तू कपडे फाडले तर तू तशीच का नाही आली, साडी घालून का आली? हे पोलीसवाल्यांचं उत्तर होतं. हे गरिबांना न्याय देतात की यांच्यावर दादागिरी करतात? कारण यांची एकच विनंती आहे, इथं आता एवढे दिवस झाले, यांची आशा आहे की मुख्यमंत्री महोदय किंवा गृहमंत्री मला नक्कीच न्याय मिळवून देतील, पण त्यांना भेट झाल्याशिवाय मला न्याय मिळणार नाही आणि हे लोक न्याय मिळवू देणार नाहीत. तर यांचं एकच म्हणणं आहे, मला जोपर्यंत न्याय मिळणार नाही आणि ज्या दोन्ही पोलिसाला निलंबित केलं नाही तोपर्यंत मी इथेच उपोषणाला बसणार. धन्यवाद.